Hello dear students, welcome to NEET Trishul PYQ series program from Star Classes Latur. विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष सर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. मागच्या सेशन मध्ये आपण प्लांट किंगडम आणि मायक्रोजवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. त्यासोबतच आज आपण एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या चॅप्टरवर कॉन्सन्ट्रेट करतोय. या चॅप्टरशी संबंधित असलेले जे PYQs आहेत त्यावर आज आपल्याला फोकस करायचा आहे. आणि याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतील, मग काही स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतील, काही मॅच द कॉलमचे क्वेश्चन असतील, काही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतील किंवा काही ऍस्ट्रेशन रिझनचे क्वेश्चन असतील, हे क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जाऊ शकतात, त्याचं आन्सर काय असेल यावर आज आपण चर्चा करणार आहे. आणि या माध्यमातून आपल्याला या चॅप्टरचं जे रिव्हिजन आहे ते पण चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. काही क्वेश्चन्स अप्लाइड क्वेश्चन्स असतील, ज्या ठिकाणी थोडंसं लॉजिक किंवा आपला जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे जर तो क्लिअर असेल तर आपल्याला अप्लाइड क्वेश्चन्स जमू शकतात, बरोबर की नाही, ते सुद्धा आपल्याला यामध्ये डिस्कस करायचंय. चला तर मग आपण सुरुवात करतोय PYQ सिरीजला. सगळ्यात पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1. आणि त्यानुसार जर आपण रेफरन्स घेतला तर 2023 चा हा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये बघा त्यांनी दिलेले दोन स्टेटमेंट, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. स्टेटमेंट 1 मध्ये त्यांनी दिलेलं आहे एंडार्क अँड एक्झार्क आर द टर्म्स ऑफन युज्ड फॉर डिस्क्रायबिंग द पोझिशन ऑफ सेकंडरी झायलम. म्हणजे ते म्हणतायत की एंडार्क आणि एक्झार्कचा जर आपण विचार केला तर त्याच्यातून आपल्याला काय करता येते, सेकंडरी झायलमची पोझिशन शो करता येते. पण हे रॉंग आहे, कारण आपण एंडार्क आणि एक्झार्क कधी यूज करतो जर आपल्याला प्रायमरी झायलमची पोझिशन इंडिकेट करायची असेल. प्रायमरी झायलमची पोझिशन, आता प्रायमरी झायलम मध्ये दोन पार्ट येतात आपल्याला माहिती, प्रोटोझायलम आणि मेटाझायलम. जर प्रोटोझायलमची पोझिशन जर टुवर्ड्स द पीथ असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एंडार्क म्हणतो. आणि जर समजा प्रोटोझायलमची पोझिशन अवे फ्रॉम द पीथ असेल तर आपण त्याला एक्झार्क म्हणतो. आणि तुम्हाला चांगलं माहितीये की एंडार्क कुणामध्ये असतं, स्टेम मध्ये असतं, आणि एक्झार्क कुणामध्ये असतं, रूट मध्ये असतं. म्हणून या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे सेकंडरी झायलम तो चुकीचा आहे. तिथं काय असायला पाहिजे, प्रायमरी झायलम असायला पाहिजे. आता आपण स्टेटमेंट 2 चा विचार करूया. एक्झार्क कंडिशन इज द मोस्ट कॉमन फीचर ऑफ द रूट सिस्टीम. बरोबर आहे, कारण रूट सिस्टीम मध्ये आपल्याला एक्झार्क कंडिशन पाहायला मिळते. जसं उदाहरणार्थ बघा, आता आपण रूट मध्ये बघूया, जसं इथं झायलम आहेत. आता प्रायमरी झायलमचा जर विचार केला आपण तर एक्झाक्ट कशाला म्हणतो आपण, तर प्रायमरी झायलम मध्ये ज्या समोरच्या ज्या सेल असतील, समोरच्या म्हणजे सेंटरच्या, आता सेंटर म्हणजे कोण झाला, हा पीथ झाला है की नाही. आता सेंटरच्या साईडला ज्या सेल्स असतील त्या मेटाझायलमच्या असतात. पण सेंटर पासून म्हणजे या साईडला जर आपण सेल्स बघितल्या तर या कुणाच्या असतात, या प्रोटोच्या असतात. म्हणजे प्रोटोझायलम काय म्हणणार आपण, अवे फ्रॉम द सेंटर. आणि मेटाझायलमला काय म्हणणार आपण पोझिशन नुसार, नियर टू सेंटर, नियर टू पीथ. यालाच काय म्हणतो आपण, एक्झार्क कंडिशन म्हणतो. म्हणजे आता आन्सर काय यायला पाहिजे, तर पहिलं स्टेटमेंट झालं रॉंग आणि दुसरं स्टेटमेंट काय झालं, करेक्ट झालं. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स, हे येणार नाही. पण याच्यामध्ये स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज ट्रू, म्हणजे हे करेक्ट यायला पाहिजे. बरोबर आहे, इथं स्टेटमेंट 1 and 2 आर ट्रू आणि इथं स्टेटमेंट 1 and 2 आर फॉल्स, म्हणजे हे दोन ऑप्शन कॅन्सल होतील. ऑप्शन काय असेल, बी असेल. बरोबर आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न हा. आणि याच्यामध्ये आपल्याला एंडार्क आणि एक्झार्कची कंडिशन माहित असणं गरजेची आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करूया. पुढचा प्रश्न जो असेल एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटशी संबंधित, त्यावर आपण फोकस करूया. बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 2. काय दिले त्यांनी, हा याचा रेफरन्स बघा, लक्षात घ्या. याचा रेफरन्स आपल्याला ओल्ड एनसीईआरटी पेज प्रमाणे जर विचार केला तर 91 आणि 92 एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मधलं जर तुम्ही ओल्ड एनसीईआरटी मधलं जर पेजेस डिस्कस केले बघितले तर तुमच्या लक्षात येईल पेज नंबर 91, 92 मध्ये याचा क्लिअर कट रेफरन्स आपल्याला दिलेला आहे. एंडार्क आणि एक्झार्कचा सुद्धा रेफरन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द व्हॅस्क्युलर बंडल्स. आणि हा जो प्रश्न आहे हा 2022 चा प्रश्न आहे. 2022 चा प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतात ते, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द व्हॅस्क्युलर बंडल्स. आता पहिलं स्टेटमेंट बघा, इन द रूट काय म्हणतात ते, इन द रूट्स झायलम अँड फ्लोएम इन अ व्हॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन अल्टरनेट मॅनर अलोंग द डिफरंट रेडाय. हे स्टेटमेंट ट्रू आहे का, ट्रू आहे. कारण आपल्याला माहितीये की जर आपण व्हॅस्क्युलर बंडलची जर अरेंजमेंट बघितली तर रूट मध्ये कसं असतं, झायलमची जी पोझिशन आहे त्याला अल्टरनेट कुणाची पोझिशन असते, फ्लोएमची. म्हणजे इथं आपण झायलम म्हणतो, सॉरी इथं आपण फ्लोएम म्हणतो आणि इथं आपण झायलम म्हणतो. म्हणजे झायलम आणि फ्लोएमची जी पोझिशन आहे ती कशी अल्टरनेट आहे आणि त्यांचा रेडियस कसा आहे, डिफरंट आहे. बी मध्ये म्हणजे हे वाक्य काय झालं, ट्रू झालं. कोनजॉइंट क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स डू नॉट पजेस कॅम्बियम. बरोबर आहे, कारण क्लोज्ड मध्ये काय असतं, झायलम आणि फ्लोएम
एकमेकांना कोनजॉइंट असतात. तुम्हाला माहितीये झायलम आतल्या साईडनं असतात, फ्लोएम बाहेरच्या साईडनं असतात, पण त्याच्यामध्ये कॅम्बियम असतो का? नसतो. इट इज क्लोज्ड फॉर सेकंडरी ग्रोथ. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे का? बरोबर आहे. आता तिसरं वाक्य, इन ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स कॅम्बियम इज प्रेझेंट इन बिटवीन झायलम अँड फ्लोएम. हे ट्रू आहे, कारण ओपन नुसार काय होणार? कॅम्बियमचा प्रेझेन्स असतो आणि इट इज ओपन फॉर सेकंडरी ग्रोथ. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. डी मध्ये द व्हॅस्क्युलर बंडल्स ऑफ डायकॉटिल्डॉनस स्टेम पजेस एंडार्क प्रोटोझायलम. मी आताच सांगितलं की स्टेम मध्ये काय असतं? एंडार्क असतं, कारण प्रोटोझायलम टुवर्ड्स द पीथ असतात. आणि इन मोनोकॉटिल्डॉनस रूट युजली देर आर मोर दॅन 6 झायलम बंडल्स आर प्रेझेंट. आपल्याला माहिती रूट मध्ये कोणतं रूट? मोनोकॉट. मोनोकॉट रूट मध्ये काय असतं? पॉली आर्क असतं. आणि पॉली आर्कचा जर आपण विचार केला तर त्यानुसार आपण काय म्हणतो? मोर दॅन 6 बंडल्स आहे. म्हणजे सगळेच्या सगळे स्टेटमेंट्स ट्रू आहे. पण तुमच्या लक्षात असेल त्यांनी विचारलं काय? चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. ए बी डी तर नाही, बी सी डी ई नाही, ए बी सी डी नाही, ए सी डी ई. आता विचार जर केला आपण तर आपण असं म्हणू शकतो सगळेच स्टेटमेंट ट्रू आहेत. म्हणजे हा एक करेक्टिव्ह क्वेश्चन आहे असं आपण म्हणतोय. तुमच्या लक्षात असेल 2022च्या रेफरन्स नुसार की हा जो प्रश्न विचारला गेला होता यानुसार सगळेच ऑप्शन्स काय होतात? सेट होतात. ओके, फक्त एक डिस्कस करण्यासाठी महत्वाचा वाटला म्हणून आपण या ठिकाणी याला काय केलं? क्लिअरली डिस्कस केलं. आता एक लक्षात घ्या की आपले स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनची संख्या काय वाढत चाललेली. आपण जर पेपरचं अनालिसिस केलं मग अशा वेळेस आपलं एनसीईआरटी लाईन टू लाईन क्लिअर असणं अतिशय गरजेचं आहे. जर एनसीईआरटी आपलं लाईन टू लाईन क्लिअर असेल तर आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आरामशीर जमू शकतात. ओके, चला पुढचा प्रश्न आपण कंटिन्यू करूया. बघा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे 2021चा. आता यानुसार जर विचार केला तर हा थोडासा मॅच द कॉलमशी रिलेटेड क्वेश्चन असल्यामुळे याच्यावर अनेक पेजेसचा रेफरन्स येऊ शकतो. जसं आता मागच्या ठिकाणी आपण जर विचार केला या क्वेश्चन मध्ये तर आपण एखाद्या पेजचा रेफरन्स देऊ शकतो, 91, 92 चा आपण रेफरन्स देऊ शकतो. पण आता हा जो प्रश्न आहे हा मॅच द कॉलमचा प्रश्न आहे. मॅच द कॉलमच्या क्वेश्चन मध्ये काय होतं आता जनरली की वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिले जातात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकाच पॉइंटवर मॅच द कॉलम येईल असं नाही, वेगवेगळ्या पॉइंटशी रिलेटेड मॅच द कॉलमचे क्वेश्चन्स येतात. मग अशा वेळेस आपल्याला पूर्ण चॅप्टरची कमांड असणं गरजेचं आहे. मग आता बघा या ठिकाणी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा काय महत्वाचं लक्षात घ्या, सेल्स विथ ऍक्टिव्ह सेल डिव्हिजन कॅपॅसिटी. आता कोणत्या सेलमध्ये ऍक्टिव्ह सेल डिव्हिजन होत असतं आपल्याला चांगलं माहितीये. कोणत्या सेलमध्ये ऍक्टिव्ह सेल डिव्हिजन होत असतं? तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये. मेरिस्टेमॅटिक टिश्यू हॅव द पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. आपल्याला माहितीये रूट अपायकल मेरिस्टेम, शूट अपायकल मेरिस्टेम, पटापट काय होतं त्यांच्यात? मायटोसिस होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची कॅपॅसिटी आहे. बरं, दुसरं त्यांनी दिलं टिश्यू हॅव्हिंग ऑल सेल्स सिमिलर इन स्ट्रक्चर अँड फंक्शन. मग यांना आपण कोणत्या टिश्यू म्हणतो? सिमिलर टाइप ऑफ टिश्यू म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू. सिमिलर टाइप ऑफ सेल्स म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये कोण कोण येतं? पॅरेन्कायमा, कोलिनकायमा, स्क्लेरेन्कायमा. प्रत्येक टिश्यू मध्ये असणाऱ्या सेलचा आकार कसा असतो? सारखा असतो. पुढचं बघा, टिश्यू हॅव्हिंग डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स म्हणजे कोण यायला पाहिजे? व्हॅस्क्युलर टिश्यूज. कारण व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये बघा झायलम आणि फ्लोएम येतात. झायलम मध्ये किती सेल असतात? 4 सेल असतात. फ्लोएम मध्ये एका फ्लोएम टिश्यू मध्ये किती सेल असतात? 4 सेल्स असतात. जसं याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ट्रॅकेट्स असतील, वेसल्स असतील, झायलम पॅरेन्कायमा, झायलम फायबर्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रेफरन्स मिळतो. फ्लोएम मध्ये काय मिळणार? सीट्यूब इलेमेंट, कंपॅनियन सेल, फ्लोएम पॅरेन्कायमा, फ्लोएम फायबर्स. म्हणजे याचा अर्थ 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत. म्हणजे ते झालं कॉम्प्लेक्स टिश्यू. म्हणजेच कोण? व्हॅस्क्युलर टिश्यू. शब्द काय वापरला? व्हॅस्क्युलर. कारण व्हॅस्क्युलरच कोण आहेत? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये येतात. आणि डेड सेल्स विथ हायली थिकन सेल्स वॉल अँड नॅरो लुमेन. आता हे कुणाचं फीचर आहे? स्क्लेरेडचं. कारण स्क्लेरेड कसे असतात? नेचरनं डेड असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. मग आता यानुसार काय यायला पाहिजे? पीच्या समोर 2. आता पीच्या समोर 2 फक्त या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता त्या ठिकाणी बघा पुढचं आपण चेक करूया. क्यूच्या समोर कोण पाहिजे? 4. क्यूच्या समोर सुद्धा आपल्याला 4 दिसतंय. बरं, आरच्या समोर कोण दिसतंय? आपल्याला 1 दिसतंय, राईट. आणि जो यस आहे यसच्या समोर आपल्याला काय दिसतंय? 3 दिसतंय. 3 म्हणजे कोण? स्क्लेरेड्स. म्हणजे करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? करेक्ट आन्सर बी यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? बाकीच्या ऑप्शनचा विचार करण्याची गरज नाही. जर आपलं एनसीईआरटी स्ट्रिक्टली लाईन टू लाईन जर क्लिअर असेल तर असे प्रश्न आपल्याला व्यवस्थित जमतात. आणि मॅच द कॉलमची संख्या सुद्धा आता वाढत चाललेली आहे. आणि एकाच पॉइंटवर येत नाहीये, वेगवेगळ्या पॉइंटवर प्रश्न येत आहेत. याचा रेफरन्स आपल्याला वेगवेगळ्या पेजेसवरून मिळू शकतो, बरोबर आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बरं, चला आता डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 2018चा प्रश्न आहे. आणि प्रश्न आम्ही वाचतोय बघा, लक्षात घ्या. स्टोमॅटा इन ग्रास लीफ आर. म्हणजे ग्रास लीफ मध्ये, ग्रास लीफ काय आहे? ग्रास म्हणजे कोण झालं मला सांगा?
ग्रास इज एक्झाम्पल फॉर मोनोकॉट, मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे, बरोबर की नाही. आणि मोनोकॉट मध्ये जर आपल्याला विचारलं गेलं की कशा असतात बाबा गार्ड सेल्स कशा असतात, मग पहिलं ऑप्शन दिलं आपल्याला डम्बेल शेप. डम्बेल शेप राईट आहे. आपण जर इमेज बघितली, आपण जर डायग्राम बघितली पेज नंबर 89 ओल्ड एनसीईआरटी प्रमाणे, त्याच्यावरती आपल्याला क्लिअर कट डायग्राम दिलेली, त्यानुसार त्यांनी सांगितलं गार्ड सेलचा आकार कसा असतो, डम्बेल शेप असतो. किडनी शेप कुणात असतात, किडनी शेप आपल्याला माहिती डायकॉट्स मध्ये असतात आणि यांचा रेफरन्स काही आपल्याला दिलेला नाही. म्हणजे दोनच ऑप्शन होते ऍक्च्युली, डायकॉट मध्ये किडनी शेप है ना किंवा बिन शेप आणि ए डम्बेल शेप, हेच दोनच ऑप्शन असू शकतात. पण मोनोकॉट जर विचारलं, स्पेशली ग्रास विचारला तर मग ए यायला पाहिजे आणि जर डायकॉट विचारलं असतं तर बी आन्सर झाला असतं. आणि तुम्हाला क्लिअर कट दिले बघा, स्टेटमेंट पण आहे, इन ग्रासेस द गार्ड सेल्स आर डम्बेल शेप सेल्स. आपल्याला क्लिअर कट रेफरन्स दिलाय पेज नंबर 89 वर. एनसीईआरटी मध्ये इमेज नुसार पण कळतं, डायग्राम नुसार सुद्धा कळतं. आणि जर आपण स्टेटमेंटचा विचार केला तर क्लिअर कट आपल्याला एनसीईआरटीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. हा सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, म्हणजे याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याची गरज नाही. आपलं एनसीईआरटी क्लिअर असेल आणि डायग्रामच्या लेबल्स आपल्याला जर व्यवस्थित माहित असतील तर कुठेही अडचण येत नाही. डायग्राम व्यवस्थित करणं अतिशय गरजेचं आहे. कधी कधी क्लिअर कट डायग्रामवर प्रश्न येत नाही, पण काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. चला पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूया. बघा क्वेश्चन नंबर 5 आणि हा नीट फेज 1 2016 चा प्रश्न आहे. त्या प्रकारचाच प्रश्न आहे. बघा, स्पेशलाइज्ड इपिडर्मल सेल्स सराउंडिंग द गार्ड सेल्स, म्हणजे कुणाला सराउंड करणाऱ्या, गार्ड सेलला सराउंड करणाऱ्या स्पेशलाइज्ड सेल्स किंवा स्पेशल टाइप ऑफ सेल्स पण त्या इपिडर्मल म्हणतात. आणि कशामध्ये स्पेशल असतात तुम्हाला माहितीये, साईज मध्ये आणि शेप मध्ये स्पेशल असतात ऑप्शन नुसार. मग त्यांना बुलिफॉर्म सेल्स म्हणतात का, लेंटी सेल्स म्हणतात का, कॉम्प्लिमेंटरी सेल्स म्हणतात का, सबसिडरी सेल्स म्हणतात. जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आपण त्यांना काय म्हणतो, दॅट इज द सबसिडरी सेल्स. सबसिडरी सेल्स आर स्पेशल टाइप ऑफ सेल्स. आता याचा रेफरन्स कुठे मिळतो आपल्याला, ओल्ड एनसीईआरटी पेज नंबर 89. बघा क्लिअर कट स्टेटमेंट आहे, आपल्याला डायग्राम पण दिलेला आहे. काय म्हणतात ते बघा, अ फ्यू इपिडर्मल सेल्स इन द विसिनिटी ऑफ गार्ड सेल्स बिकम्स, विसिनिटी म्हणजे सराउंडिंगला है ना, आर स्पेशलाइज्ड, बिकम स्पेशलाइज्ड इन देअर शेप अँड साइज आर नोन ॲज सबसिडियरी सेल्स. म्हणजे याचा अर्थ, याचा आन्सर काय असेल, सबसिडियरी सेल्स असेल. क्लिअर कट क्वेश्चन आहे, एनसीईआरटी बेस्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. डायग्राम माहित असेल तर आपल्याला आन्सर लगेच त्याचं देता येऊ शकतं. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5. त्यासोबत आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आणि लक्षात घ्या, डायग्राम्स व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. डायग्रामच्या लेबल्स आपल्याला माहित पाहिजे. समजा त्यांनी डायरेक्ट आपल्याला काय दिलं, एखादी डायग्राम दिली, त्याच्यामध्ये त्यांनी ABCD किंवा XYZ वगैरे दिलं आणि आपल्याला ते लेबल्स क्लिअर कट माहित नसतील तर आपले मार्क जातील. म्हणजे डायग्राम बघणं सुद्धा गरजेचं आहे. कधी कधी डायरेक्ट डायग्राम दिली जात नाही, पण त्याच्यावर आधारित, जसं आता मी सांगितलं तुम्हाला प्रोटोझायलम मेटाझायलम, याच्यामध्ये डायग्रामचा पण रेफरन्स येतो आणि विचार केला तर डायग्रामचा पण रेफरन्स येणार नाही, कारण ते स्टेटमेंट वाईज सुद्धा होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायग्राम बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपण एक सेशन असं ठेवलं पाहिजे रिव्हिजन करताना की ज्याच्यात त्या चॅप्टरच्या सगळ्या डायग्राम आपण एक दिवशी पूर्ण रिवाइज केल्या पाहिजे. 10 मिनिटात, 15 मिनिटात, अर्धा तासात जर वेळ मिळाला आपल्याला तर सगळ्या डायग्राम आपण ड्रॉ करून बघितल्या पाहिजे. ड्रॉ केल्यानंतर आपण लेबलिंग कसं केलं गेलं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जनरली बघितलं पाहिजे, कारण लेबल जर तुमचे परफेक्ट असतील तर तुमचा आन्सर चुकणार नाही. हा झाला 5 नंबरचा क्वेश्चन. चला पुढे जाऊया. आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू. बघा क्वेश्चन नंबर 6. मग आता याच्यामध्ये कर्नाटका नीट 2013 चा प्रश्न आहे. प्रश्न काय आपण एकदा वाचून घेऊ. बघा काय प्रश्न असेल, बघा प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू फॉर स्टोमॅटल ॲपॅरेटस. स्टोमॅटल ॲपॅरेटसच्या संदर्भात कोणतं स्टेटमेंट ट्रू नाही असं त्यांनी विचारलं. आता ऑप्शन ए, गार्ड सेल्स इनव्हेरिएबली पजेस क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ते म्हणतात की गार्ड सेल्स मध्ये इनव्हेरिएबली, इनव्हेरिएबलीचा अर्थ काय असतो, म्हणजे ऑलवेज. लक्षात ठेवा, इनव्हेरिएबली म्हणजे ऑलवेज. ऑलवेज मीन्स नेहमी करता. गार्ड सेल्स मध्ये नेहमी करता क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया असतात का, तर 100% असतात. कारण गार्ड सेल मध्ये फोटोसिंथेसिस होण्यासाठी क्लोरोप्लास्ट असतो आणि एनर्जी जनरेशन साठी मायटोकॉन्ड्रिया असतो. त्यासोबत व्हॅक्युल सुद्धा असतात. बरोबर आहे. बी ऑप्शन,
गार्ड सेल्स आर ऑलवेज सराउंडेड बाय सबसिडरी सेल्स. मात्र हे ऑलवेज असेल का? नाही, कारण आपल्याला एनसीईआरटी मध्ये क्लिअर कट स्टेटमेंट दिलेलं आहे. समटाइम्स शब्द काय वापरला? समटाइम्स. इथं इनव्हेरिएबली शब्द आहे का? नाही. समटाइम्स म्हणजे काही वेळेला अ फ्यू इपिडर्मल सेल्स in the vicinity of the guard cells become specialized in their shape and size and are known as subsidiary cells. म्हणजे काही वेळेला, काही प्रमाणात, काही केसेस मध्ये आपण म्हणतोय की आपल्याला असं दिसतंय की गार्ड सेलला सराउंड करणाऱ्या सेल्स कोणत्या आहे? सबसिडरी सेल्स आहे. लक्षात आलं? म्हणजे जे बी ऑप्शन आहे, बी ऑप्शन काय व्हायला पाहिजे? इनकरेक्ट, म्हणजे नॉट ट्रू असायला पाहिजे. बाकी चेक करा. स्टोमॅटा आर इन्व्हॉल्ड इन गॅसियस एक्सचेंज, राईट? गॅसेस एक्सचेंज होतं, O2 CO2 चं एक्सचेंज होतं, आणि इनर वॉल ऑफ द गार्ड सेल आर थिक. गार्ड सेलच्या इनर वॉल कशा असतात? थिक असतात. आत्ताच आपण डायग्रामचा विचार केला. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असणार आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चन? जर आपल्याला करेक्ट आन्सर सांगायचा असेल तर बी असेल. आणि हा पॉइंट तुम्ही मेन्शन करून ठेवा की समटाइम्स वर बऱ्याच वेळेस आपण फोकस करत नाही. समटाइम्स हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेसच गार्ड सेलच्या बाहेर सबसिडरी सेल असतील असं काही नसतं. बऱ्याच वेळेस ऑप्शन सुद्धा असते, है ना? आणि याच्यामध्ये जे रेफरन्स दिला गार्ड सेल्स आर थिक. आता गार्ड सेलचा जर विचार केला आपण तर बघा इथं गार्ड सेल्स कशा दिसतात? गार्ड सेलच्या इनर वॉल, सॉरी, गार्ड सेलच्या कोणत्या वॉल? इनर वॉल. आउटर वॉल कशा असतात? थिन असतात. पण इनर वॉल कशा असतात? थिक असतात. याचा रेफरन्स आपण घेऊ शकतो डायग्राम वर, बरोबर की नाही? चला आता पुढचा प्रश्न आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आणि त्या अगोदर बघा परत एकदा एनसीईआरटीचं पेज नंबर 89 तुम्हाला या प्रश्नासाठी फोकस करायचा आहे. एनसीईआरटी लाईन टू लाईन जर केलं तर आपले प्रश्न सॉल्व्ह होतात. काही प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असतात, त्यावर आपलं स्टेटमेंट जर आपलं चांगलं असेल, स्टेटमेंट वाईज क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह केले तर लक्षात येईल तुमच्या की एनसीईआरटीचं स्टेटमेंट जर चांगलं असेल, एनसीईआरटीचं स्टेटमेंटचा अभ्यास जर चांगला असेल, 100% आपल्याला क्वेश्चन जमतात. फक्त थोडासा विचार कुठं करावा लागतो? असर्शन रिझन मध्ये, मॅच द कॉलम मध्ये आपल्याला थोडासा विचार करणं गरजेचं असतं, बरोबर आहे? चला आपण नेक्स्ट क्वेश्चन वर फोकस करूया. क्वेश्चन नंबर 7 ते म्हणतात क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स लॅक. क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये काय नसतं? 2012चा प्रश्न आहे. आणि ऑप्शन बघा, ग्राउंड टिश्यूज. तर व्हॅस्क्युलर बंडल म्हणल्यानंतर ग्राउंड टिश्यूचा काही रेफरन्स नाही, कारण ग्राउंड टिश्यू इज मेड बाय पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा, राईट? कंजंक्टिव्ह टिश्यू, कंजंक्टिव्ह टिश्यूचा रेफरन्स तर रूट मध्ये आहे, ज्या झायलम फ्लेमच्या मध्ये असतात. बर, मग कॅम्बियम. आता कॅम्बियम आणि पीत याचा जर विचार केला तर कॅम्बियम इज मोर करेक्ट, कारण क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणजे काय? ज्यांच्यात कॅम्बियम नसतो त्यांना आपण क्लोज्ड का म्हणतो? कारण इट इज क्लोज्ड फॉर सेकंडरी ग्रोथ ड्यू टू अब्सेन्स ऑफ कॅम्बियम टिश्यू. आता बघा डायग्राम आपल्याला शो केलेली एनसीईआरटी मध्ये. पेज नंबर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर 90 नंबरचं पेज आहे, 90. आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडलची डायग्राम शो केलेली. मी आताच तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये झायलम कुठे असतात? टुवर्ड्स द सेंटर असतात, फ्लोएम अवे फ्रॉम द सेंटर असतात. पण इथं जर पाहिलं तर इथं कॅम्बियमचा पॅच दिसतो का आपल्याला? नाही. जर कॅम्बियमचा पॅच नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? क्लोज्ड व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम म्हणतो, है ना? म्हणून याला कोन जॉईंट पण म्हणतात आणि कोन जॉईंट सोबत क्लोज्ड कोन जॉईंट म्हणतात, बरोबर की नाही? कारण झायलम आणि फ्लोएम एकमेकांना जॉईंट आहे. पण क्लोज्ड असण्याचं कारण काय? कॅम्बियम नाही. आणि कॅम्बियम नाही म्हणून सेकंडरी ग्रोथ होत नाही. गर्थ वाढेल का? नाही. डायमीटर वाढेल का? नाही. रिंग तयार होईल का? कॅम्बियल रिंग नाही तयार होणार. म्हणून इट इज क्लोज्ड फॉर सेकंडरी ग्रोथ. म्हणून आपण क्लोज शब्द त्याच्यामध्ये वापरतो. क्लिअर कट आन्सर काय यायला पाहिजे? सी, दॅट इज द कॅम्बियम. रेफरन्स आपल्याला मिळतोय पेज नंबर 90 वरती. चला आता हा पण कसा होता? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, है की नाही? डायग्राम जर माहित असेल क्लिअर कट आपल्याला आन्सर लक्षात येऊ शकता. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 बघा. 2011चा प्रश्न आहे. प्रश्न वाचतो पहिल्यांदा. ग्राउंड टिश्यू इन्क्लुड्स. अतिशय सोपा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आणि एनसीईआरटीचं स्टेटमेंट चांगलं असेल, वाचलेलं असेल, व्यवस्थित लिहिलेलं असेल, एक वेळेस दोन वेळेस. एनसीईआरटी लिहिणं पण गरजेचं आहे, एक वेळेस दोन वेळेस लिहिली पाहिजे एनसीईआरटी, म्हणजे आपल्याला स्टेटमेंट लक्षात राहतात. प्रश्न काय? ग्राउंड टिश्यू इन्क्लुड्स. ग्राउंड टिश्यू मध्ये काय येतं? आता ग्राउंड टिश्यू मध्ये बघा ऑप्शन ए मध्ये काय दिलंय? ऑल टिश्यूज एक्सटर्नल टू एंडोडर्मिस. आता एंडोडर्मिसच्या एक्सटर्नल जेवढ्या टिश्यूज येतात त्याला आपण ग्राउंड म्हणाल का? नाही, कारण एंडोडर्मिसच्या एक्सटर्नल काय येऊ शकतं? इपिडर्मल सुद्धा येऊ शकतं. आता तुम्ही रूटची डायग्राम बघा, रूटच्या डायग्राम नुसार एंडोडर्मिसच्या आउटसाइडला कोण कोण आहे? कॉर्टेक्स आहे. डायग्राम डोळ्यासमोर असू द्या, पुस्तकातली डायग्राम. काय काय? एंडोडर्मिसच्या आउटसाइडला कोण आहे? कॉर्टेक्स आहे. कॉर्टेक्सच्या बाहेर कोण आहे?
इपिडर्मल सेल्स आहेत म्हणजे आपण इपिडर्मिस म्हणतो, आणि त्याच्यावरती कोण आहेत, रूट हेअर्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कॉर्टेक्स ग्राउंडचा पार्ट झाला, पण ज्याच्यामध्ये रूट हेअर्स आणि इपिडर्मिसचा लेअर असेल त्याला म्हणू शकतो का आपण, त्याला आपण नाही म्हणू शकत. म्हणजे ऑल टिश्यूज म्हणता येईल का, नाही. बरं, ऑल टिश्यूज एक्सेप्ट इपिडर्मिस अँड व्हॅस्क्युलर बंडल्स हे मात्र करेक्ट यायला पाहिजे. कारण आपण काय म्हणतो की ग्राउंड म्हणजे इंटरनल लेअर, आणि इंटरनल लेअर म्हणजे कुणाला मायनस करून, तर बाहेरची कोणती इपिडर्मल आणि आतमधली कोणती व्हॅस्क्युलर, दोघांना जर आपण मायनस केलं तर आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज द ग्राउंड टिश्यू सिस्टीम. आता ग्राउंड टिश्यू सिस्टीमचा जर आपण थोडक्यात विचार केला तर बघा, थोडक्यात मी तुम्हाला एक रेफरन्स देतो, आणि तसं एनसीईआरटी मध्ये पण पेज नंबर 89 वर क्लिअर कट स्टेटमेंट दिलेलं आहे. काय स्टेटमेंट आहे, ऑल टिश्यूज एक्सेप्ट इपिडर्मिस and vascular bundles constitute the ground tissues. It consists of simple tissues such as parenchyma, collenchyma and sclerenchyma. पण शब्द काय वापरला, except epidermis and vascular bundles. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, क्लिअर कट स्टेटमेंट आहे. आणि तसंही बघा, जर आपण थोडस एनसीईआरटीचा रेफरन्स घेतला तर पोझिशन नुसार आपण काय म्हणतो, समजा आपण इन जनरली स्टेमचा विचार करूया, किंवा आता उदाहरणार्थ घ्या रूटचं, ठीक आहे, रूटचं उदाहरण जरी घेतलं किंवा स्टेमचं घेतलं तरी चालतं. आता रूट मध्ये काय म्हणतो आपण, आउटर लेअर कोण आहे, रूट मध्ये आउटर लेअर इपिडर्मिस आहे, राईट. पण इपिडर्मिसच्या आतमध्ये जो पोर्शन आपल्याला दिसतो हा कुणाचा पोर्शन आहे, हा कॉर्टेक्सचा. म्हणजे कॉर्टेक्स कुणाचा पार्ट झाला, ग्राउंडचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लेअर दिसते ज्याला काय म्हणतो आपण, एंडोडर्मिस म्हणतो, बरोबर की नाही. म्हणजे इपिडर्मलची पोझिशन आउटर असते, इपिडर्मलची पोझिशन आउटर असते, ग्राउंडची पोझिशन काय, तर ही इंटरनल असते, आणि व्हॅस्क्युलर टिश्यू याच्याही आतमध्ये असतात, झायलम आणि फ्लोएम. म्हणजे आपल्याला पोझिशन नुसार हे तीन टिश्यू सिस्टीम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. चला पुढे जाऊया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघा, काय विचारलं, सम व्हॅस्क्युलर बंडल्स आर डिस्क्राइब्ड ऍज अ ओपन बिकॉज दिस. म्हणजे काही व्हॅस्क्युलर बंडल्सला आपण ओपन म्हणतोय, हा मेन्स 2011चा प्रश्न आहे. का म्हणतोय आपण त्यांना ओपन, तर प्रश्नामध्ये ऑप्शन बघा काय, आर सराउंडेड बाय पेरिसायकल बट नो एंडोडर्मिस, नाही हे नसेल. आर कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग सेकंडरी झायलम अँड फ्लोएम, बर. पजेस कंजंक्टिव्ह टिश्यू बिटवीन झायलम अँड फ्लोएम, आणि डी आर नॉट सराउंडेड बाय पेरिसायकल. करेक्ट आन्सर काय असेल, बी असेल. कारण मी आताच सांगितलं तुम्हाला, व्हॅस्क्युलर बंडल मध्ये जर कॅम्बियमचा पॅच असेल, सो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम, कॅम्बियम पुढे काय करेल, कॅम्बियल रिंग तयार करेल, है ना. आणि कॅम्बियल रिंग जर तयार झाली तर कॅम्बियल रिंग इज अ मेरिस्टेमॅटिक इन नेचर, आणि सेकंडरी ग्रोथ होताना कॅम्बियल रिंग काय करेल, सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम प्रोड्यूस करेल. म्हणजे तिथं काय होईल, सेकंडरी ग्रोथ होईल. कारण सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम ह्या काय झाल्या, सेकंडरी लेवलच्या टिश्यू झाल्या, है ना. आणि अशा सेकंडरी लेवलच्या टिश्यू जर तयार होत असतील कॅम्बियमच्या माध्यमातून किंवा रिंगच्या माध्यमातून, तरच आपण त्याला सेकंडरी ग्रोथ कन्सिडर करतो. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं, आपण ओपन शब्द कधी वापरणार, ओपन म्हणजे इट इज ओपन फॉर परफॉर्मिंग सेकंडरी ग्रोथ, बरोबर आहे. आणि कॅम्बियम असल्याशिवाय सेकंडरी ग्रोथ पॉसिबल नाही. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आपण याला म्हणू शकतो, है की नाही. हा झाला आपला एक महत्वाचा प्रश्न, आणि याच्यासाठी आपल्याला रेफरन्स जसं मी सांगितलं आता पेज नंबर 90 वरती जी डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एनसीईआरटीच्या पेजवर त्यांनी क्लिअर कट सांगितलेला आहे, त्याचा रेफरन्स क्लिअर कट दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न आपण फोकस करूया, क्वेश्चन नंबर 10 डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, गिवन बिलो. हा क्वेश्चन कधीचा आहे, मेन्स 2010 चा आहे. काय म्हणतात ते, गिवन बिलो इज द डायग्राम ऑफ स्टोमॅटल apparatus in which of the following all four parts labeled as that is A, B, C, D are correctly identified. म्हणजे आपल्याला A, B, C, D ला काय करायचंय, करेक्टली आयडेंटिफाय करायचंय. आता ए म्हणजे काय सांगा, ए म्हणजे काय असलं पाहिजे, इपिडर्मल सेल्स, है ना, इपिडर्मल सेल्स. बर बी म्हणजे कोण असलं पाहिजे, बी म्हणजे सबसिडरी सेल्स, है ना, सबसिडरी सेल्स. नंतर सी म्हणजे काय असलं पाहिजे, स्टोमॅटल अपर्चर किंवा स्टोमॅटल पोर, दोन शब्द याला, स्टोमॅटल अपर्चर किंवा स्टोमॅटल पोर. आणि डी म्हणजे कोण असलं पाहिजे, गार्ड सेल्स असल्या पाहिजे, बरोबर की नाही. आता जर विचार केला ए मध्ये बघा, ए नुसार काय यायला पाहिजे, इपिडर्मल सेल्स. आता इपिडर्मल सेल कुठे दिलाय, इथं दिलाय, सी मध्ये आणि डी मध्ये दिलाय. आता पुढे जाऊया, पुढे गेल्यावर लक्षात येईल, बी साठी काय दिलं, सबसिडरी सेल, है ना. आता सबसिडरी सेल कुठे दिसतं, इथं. म्हणजे हे आन्सर असण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर की नाही. कारण ए कोण इपिडर्मल, बी कोण सबसिडरी,
आता सी मध्ये काय दिलं, स्टोमॅटल अपर्चर, हे पण करेक्ट आहे. आणि डी मध्ये काय दिलं, गार्ड सेल, हे पण करेक्ट आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे, डी यायला पाहिजे. आणि आपण जर थोडासा डायग्रामचा रेफरन्स जर घेतला तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, लेबल्स आपल्याला दिलेले पुस्तकामध्ये, डायग्राम माहित असणं गरजेचं आहे, लेबलिंग असणं, ज्या डायग्रामच्या ज्या लेबल्स असतात ते माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून डायग्राम बेस्ड क्वेश्चनची पण प्रॅक्टिस गरजेची आहे. आणि पेज नंबर 89 वर याचा रेफरन्स आपल्याला क्लिअर कट बघायला मिळतो. आता साधारणतः 1-2 वर्षापासून डायग्राम बेस्ड क्वेश्चन थोडे कमी झाले, पण त्याच्याशी रिलेटेड जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्याची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणून आपल्याला क्लिअर कट डायग्राम जरी नाही आल्या तरी त्याच्यावर आधारित पॉइंट्स विचारले जाऊ शकतात, ते आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 11. बघा काय विचारलं त्यांनी, हा 2009 चा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या, इन बार्ले स्टेम व्हॅस्क्युलर बंडल्स आर. आता बार्लेचं जे स्टेम असतं, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की बार्ले कशाचं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे बार्ले हे मोनोकॉट आहे का बार्ले हे डायकॉट आहे. तर आपण काय म्हणतो, बार्ले हे जे सीड्स असतात किंवा बार्लेचं जे प्लांट आहे ते कसं आहे, मोनोकॉटचं उदाहरण आहे. मग आता मोनोकॉटचा स्टेम अॅनाटॉमिकली कसा आहे आपल्याला क्लिअर कट माहित पाहिजे. ऑप्शन ए मध्ये काय दिलं, क्लोज्ड स्कॅटर्ड दिलं, बरं ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये ओपन अँड इन अ रिंग, बरं. ऑप्शन सी मध्ये क्लोज्ड अँड रेडियल, बरं. ऑप्शन डी मध्ये ओपन अँड स्कॅटर्ड. तर आपल्याला माहिती मोनोकॉट स्टेम नुसार व्हॅस्क्युलर बंडल कसे असतात, क्लोज असतात आणि स्कॅटर्ड असतात, कारण त्यांच्यात कॅम्बियम नसतो. आता कॅम्बियम नसल्यामुळे ओपन म्हणणं पॉसिबल आहे का, नाही, कारण ओपन अँड इन द फॉर्म ऑफ रिंग हे डायकॉटचं फीचर झालं, डायकॉट स्टेमचं. जर ऑप्शन सी चा विचार केला, क्लोज्ड अँड रेडियल, तर क्लोज्ड आहेत पण रेडियल नाही ना, कारण कसे असतात, स्कॅटर्ड असतात मोनोकॉट मध्ये. आणि डी मध्ये विचार केला ओपन अँड स्कॅटर्ड, तर पॉसिबलच नाही, कारण ओपन डायकॉटचं झालं आणि स्कॅटर्ड मोनोकॉटचं झालं. पण क्लिअर कट मोनोकॉट साठी काय ऑप्शन असेल, तो मोनोकॉट स्टेमच्या अॅनाटॉमीचा विचार केला तर क्लोज्ड अँड स्कॅटर्ड. बरं याचा रेफरन्स कुठे पाहायला मिळतो आपल्याला, पेज नंबर 92 ओल्ड एनसीईआरटी प्रमाणे. बघा स्टेटमेंट काय आहे, इन मोनोकॉट स्टेम हॅज अ sclerenchymatous hypodermis, a large number of scattered vascular bundles are present. बघा scattered शब्द आला, and bundles and each surrounded by sclerenchymatous bundle sheath and large conspicuous parenchymatous ground tissue. Vascular bundles are closed and conjoined. बघा काय शब्द आला, क्लोज्ड अँड कॉन्जॉइंट, कारण याच्यात सेकंडरी ग्रोथ पॉसिबल नाही. म्हणून आपला आन्सर असेल दॅट इज द ए. आणि डायग्राम पण तुमच्या डोळ्यासमोर आहे ना, डायग्रामचा सुद्धा आपण रेफरन्स क्लिअर कट या ठिकाणी घेऊ शकतो. महत्वाचा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चन मधून बरेच आपले पॉइंट्स क्लिअर होतात. व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टम मधले जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण फोकस करूया. क्वेश्चन नंबर 12 आपल्या लिस्ट नुसार. बघा, द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द प्लांट शोज फॉलोइंग अॅनाटॉमिकल फीचर्स. एक ट्रान्सफर सेक्शन आहे, बर, तो फॉलोइंग फीचर्स दाखवतोय. मग आता आपण प्रश्न जर पूर्ण बघितला तर काही आपल्याला फीचर्स त्यांनी दिलेले आहेत लिस्ट मध्ये आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचे की करेक्ट कॅटेगरी कोणती असणार आहे. चला आपण ऑप्शनचा विचार करूया. बघा पहिलं ऑप्शन दिलं, लार्ज नंबर ऑफ स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स सराउंडेड बाय बंडल शीट. आताच आपण चर्चा केली, जर व्हॅस्क्युलर बंडल जर स्कॅटर्ड असतील आणि ते सराउंडेड बाय काय असेल, शीथ असेल, तर आपण त्याला म्हणूयात म्हणजे हे कशाचं असलं पाहिजे, हे स्टेमचं असलं पाहिजे. कारण स्कॅटर्ड कुणामध्ये असते, मोनोकॉट स्टेम मध्ये असते. चला पुढचं, लार्ज कॉन्स्पिक्युअस पॅरेंकायमॅटस ग्राउंड टिश्यू, हे पण त्याचंच फीचर आहे. व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट अँड क्लोज, बरोबर आहे, किंवा कोलॅटरल अँड क्लोज, हे पण मोनोकॉट स्टेमचंच आहे. फ्लोएम पॅरेंकायम ॲब्सेंट, हे सुद्धा मोनोकॉट स्टेमचंच आहे. चारही पॉइंट जर आपण रीड केले तर आपल्याला क्लिअर कट लक्षात येते मोनोकॉट स्टेम आन्सर असलं पाहिजे. मग आता ऑप्शन नुसार बघा, मोनोकॉटिलडॉनस स्टेम म्हणजे हे करेक्ट आन्सर. मोनोकॉट रूट, डायकॉट स्टेम डायकॉट रूट मध्ये नसेल. म्हणजे 2020 चा प्रश्न आहे, काय यायला पाहिजे आन्सर, मोनोकॉटिलडॉनस स्टेम, हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे. आणि बघा ओल्ड एनसीईआरटी प्रमाणे पेज नंबर 92 आणि 93 मध्ये आपल्याला रेफरन्स दिलाय. आपण पॅरा जर वाचलं तर लक्षात येईल. बघा ते स्टेटमेंट आहे, मोनोकॉट स्टेमच्या पॅराग्राफ मधले हे पॉइंट्स आहेत. बघा, अ लार्ज नंबर ऑफ स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स अँड ईच सराउंडेड बाय स्क्लेरेंकायमॅटस बंडल शीथ, है ना. बघा फक्त स्क्लेरेंकायमॅटस हा शब्द नाही वापरला, पण बंडल शीथ शब्द आलेला आहे. आणि लार्ज कॉन्स्पिक्युअस पॅरेंकायमॅटस ग्राउंड टिश्यू हे पण आलंय. आणि व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट अँड क्लोज हे पण आलंय. आणि फ्लोएम पॅरेंकायमा इज ॲब्सेंट हे पण आलंय. म्हणजे याचा आन्सर काय असलं पाहिजे, ए. ए म्हणजेच काय, आपण म्हणूयात त्याला मोनोकॉट स्टेम. चला आज आपला
हा महत्वाचा पॉइंट झाला. क्वेश्चन नंबर 12 सॉरी 12 नंतर आपण पुढे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 13 कॅस्पेरियन स्ट्रिप्स ऑकर इन 2018 चा प्रश्न आहे. कॅस्पेरियन स्ट्रिप्स कुठे पाहायला मिळतात? आता ऑप्शन नुसार बघा, ऑप्शन ए मध्ये काय दिलंय? इपिडर्मिस. ऑप्शन बी मध्ये पेरिसायकल, ऑप्शन सी मध्ये कॉर्टेक्स, ऑप्शन डी मध्ये एंडोडर्मिस. 2018 चा प्रश्न आहे. कॅस्पेरियन स्ट्रिप कशाचे असतात? कॅस्पेरियन स्ट्रिप्स आर मेड बाय द सुबेरिन केमिकल है ना, अँड दे आर लोकेटेड इनसाइड द एंडोडर्मिस ऑफ द रूट. आता रूटचा जो इंटरनल पार्ट एंडोडर्मिस, एंडोडर्मिस मध्ये काय असतात? टँजेन्शियल वॉल आणि रेडियल वॉल मध्ये काही स्ट्रिप्स पाहायला मिळतात आणि या स्ट्रिप्स सुबेरिन नावाच्या केमिकलने तयार झालेले असतात. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे? एंडोडर्मिस यायला पाहिजे. क्लिअर कट स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आहे. बघा पेज नंबर 91 वर आपल्याला रेफरन्स पाहायला मिळतो. काय दिलं त्यांनी? वॅक्सी मटेरियल सुबेरिन इज इन द फॉर्म ऑफ कॅस्पेरियन स्ट्रिप. आणि कुठं डिपॉझिटेड सांगितलं त्यांनी? रूटच्या एंडोडर्मिस मध्ये. आणि रूटचा एंडोडर्मिस कसा सांगितला? बॅरेल शेप्ड सेल पासून तयार होतो. नो इंटरसेल्युलर स्पेसेस, टँजेन्शियल आणि रेडियल वॉल मध्ये आपल्याला स्ट्रिप पाहायला मिळतात. या स्ट्रिप वॅक्सी मटेरियल सुबेरिन डिपॉझिट होतात, जे वॅक्सी मटेरियल वॉटरला काय करतं? रिपेल करतं. आणि म्हणून मग आन्सर काय यायला पाहिजे? करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऍज अ एंडोडर्मिस. म्हणून हा सुद्धा प्रश्न डायग्राम बेस्ड आहे आणि एनसीईआरटी रिलेटेड आहे. म्हणून मी म्हणलं रूटची डायग्राम, स्टेमची डायग्राम, लिफची डायग्राम आपली परफेक्ट असायला पाहिजे है ना. आपण डायग्राम जर ड्रॉ केल्या, डायकॉट रूट, मोनोकॉट रूट मधला डिफरन्स माहित पाहिजे. डायकॉट स्टेम, मोनोकॉट स्टेम याच्यातला डिफरन्स माहित पाहिजे. डायकॉट लीफ, मोनोकॉट लीफ याच्यातला आपल्याला डिफरन्स माहित पाहिजे. डायग्राम जर व्यवस्थित आपण ड्रॉ करून पाहिल्या, त्याची जर प्रॅक्टिस केली आणि डिफरन्सेस जर लक्षात ठेवले तर पटापट आपले प्रश्न सॉल्व्ह होतात. परीक्षेमध्ये आपल्याला वेळ कसा लागतो? फार कमी लागतो. चला नेक्स्ट वन क्वेश्चन आपण फोकस करूया. हा याचा रेफरन्स कुठं? पेज नंबर 91 वर. चला क्वेश्चन नंबर 14 प्रश्न असा आहे, 2017 चा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की रूट हेअर डेव्हलप फ्रॉम द रिजन ऑफ. आता रूट हेअर कोणत्या रिजन पासून डेव्हलप होतात? ऑप्शन नुसार बघा, इलॉंगेशन रिजन का रूट कॅप का मेरिस्टेमॅटिक रिजन का दॅट इज मॅच्युरेशन, सॉरी मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी किंवा मेरिस्टेमॅटिक रिजन का मॅच्युरेशन. डायग्रामचा जर विचार केला तर क्लिअर कट आपल्याला माहितीये की रूट हेअर कुठे डेव्हलप होतात? मॅच्युरेशन रिजन मध्ये डेव्हलप होतात. डायग्राम नुसार बघा, मॅच्युरेशन रिजन म्हणजे कुठं असतो? रूटच्या बेसचा पार्ट असतो आणि अपेक्स कडे कोण असतं? मेरिस्टेमॅटिक रिजन असतं. सॉरी, तर रूटचा जो बेसल पार्ट आहे त्याला आपण मॅच्युरेशन झोन म्हणतो. आणि अशा मॅच्युरेशन झोन मध्ये कुणाची डेव्हलपमेंट पाहायला मिळते? आपल्याला रूट हेअरची डेव्हलपमेंट पाहायला मिळते. म्हणजे करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? ऍज अ डी यायला पाहिजे. याचा रेफरन्स कुठं पाहायला मिळतो? दॅट इज पेज नंबर 90 वरती आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट काय दिलं बघा, हे रूटचं अनाटॉमिकल फीचर सांगताना रूटची जी अनाटॉमी दिलेली आहे त्याच्यामधलं हे वाक्य बरं का, लक्षात घ्या. आणि याचा रेफरन्स आपल्याला मॉर्फोलॉजी मध्ये सुद्धा मिळतो. मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला रूटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला याचा रेफरन्स बघायला मिळतो. काय दिलं? द आउटर मोस्ट लेअर इज अ इपिडर्मिस. मेनी ऑफ द इपिडर्मल सेल्स पोट्रूड इन द फॉर्म ऑफ युनिसेल्युलर रूट हेअर्स. बरोबर की नाही? इपिडर्मल सेल्स पासून रूट हेअर्स काय होतात? डेव्हलप होतात. हे क्लिअर कट स्टेटमेंट आपल्याला एनसीईआरटी मधून बघायला मिळतं. याचा रेफरन्स मॉर्फोलॉजी मध्ये सुद्धा दिलेला आहे आणि याचा रेफरन्स आपल्याला अनाटॉमी मध्ये रूटची अनाटॉमी सांगताना सुद्धा दिलेला आहे है ना. बरोबर आहे की नाही? चला आपण नेक्स्ट क्वेश्चन वर फोकस करूया. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज बघा, क्वेश्चन नंबर 15 आपल्या लिस्ट नुसार कॉर्टेक्स इज द रिजन फाउंड बिटवीन. कॉर्टेक्स कुठं फाउंड होतो? नीट फेज 2 2016 चा प्रश्न आहे. कॉर्टेक्सची पोझिशन इंडिकेट करा. आता याच्यामध्ये बघा, इपिडर्मिस अँड स्टेले ऑप्शन ए बरं का. ऑप्शन बी मध्ये काय दिलंय? पेरिसायकल अँड एंडोडर्मिस. ऑप्शन सी मध्ये एंडोडर्मिस अँड पेथ आणि ऑप्शन डी मध्ये एंडोडर्मिस अँड वॅस्क्युलर बंडल्स. आता डायग्रामचा जर विचार केला तर कॉर्टेक्सची पोझिशन एक्झॅक्टली कुठे आहे याचा जर विचार केला आपण तर बघा, आता डायग्राम नुसार काय दिसतंय? आउटर मोस्ट एरिया कोण असतो? इपिडर्मिस आणि रूट हेअर्स असतात. इथं काय दिसतंय आपल्याला? कॉर्टेक्स दिसतंय. आणि इकडे एंडोडर्मिस, एंडोडर्मिसच्या आतमधल्या पार्टला आपण काय म्हणतो? स्टेले म्हणतो. म्हणजे इपिडर्मिस आणि स्टेले यांच्या दरम्यान कॉर्टेक्स असला पाहिजे. ओके, चला पुढच्या ऑप्शनचा आपण म्हणजे ऑप्शन ए करेक्ट, पण पुढच्या ऑप्शनचा विचार करू. पेरिसायकल आणि एंडोडर्मिस
हे तर दोघंही एंडोडर्मिसच्या आतच आहे, कॉर्टेक्स तर बाहेर असतो, म्हणजे हे कॅन्सल झालं. बरं, एंडोडर्मिस अँड पिथ, बरं एंडोडर्मिस अँड पिथ त्याच्या आतमध्ये आहे, कॉर्टेक्स तर एंडोडर्मिसच्या बाहेर आहे, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. बरं, एंडोडर्मिस अँड व्हॅस्क्युलर बंडल हे सुद्धा पेरिसायकलच्या किंवा असं म्हणूयात एंडोडर्मिसच्या आतलाच भाग आहे, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल झालं. सो करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे, इपिडर्मिस आणि स्टेले. स्टेले म्हणजे कोण, एंडोडर्मिसचा आतला भाग. मग एंडोडर्मिस ही बाउंड्री झाली, बरोबर आहे की नाही, म्हणून एंडोडर्मिसच्या बाहेर आणि इपिडर्मिसच्या आतमध्ये किंवा स्टेलेच्या बाहेर आणि इपिडर्मिसच्या आतमधला एरिया म्हणजेच कोण असतो, रूटचा कॉर्टेक्स असतो. तर काय आन्सर यायला पाहिजे, ए. याचा रेफरन्स आपल्याला पेज नंबर 91 वर मिळतो. आणि डायग्रामचा विचार केला तर क्लिअर कट आपल्याला लक्षात येतं. चला मी एक स्टेटमेंट वाचून दाखवतो. कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ सेव्हरल layers of thin walled parenchyma cells with intercellular spaces. The innermost layer of the cortex is called as endodermis. आणि त्यांनी सांगितलं एंडोडर्मिस ही इनरमोस्ट लेअर आहे, पण एंडोडर्मिसच्या आणि इपिडर्मिसच्या मध्ये जो लेअर आपल्याला दिसतो त्याला म्हणतो आपण कॉर्टेक्स. राईट, म्हणजे काय आन्सर यायला पाहिजे, ऑप्शन ए आन्सर येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हा सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, है ना, लक्षात ठेवायला सोपा आहे, डायग्राम माहित असणं मात्र गरजेचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण कॉन्सन्ट्रेट करूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या लिस्ट नुसार 16 नंबरचा क्वेश्चन बघा, अतिशय सोपा आहे, 2012चा प्रश्न आहे आणि हा पण स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज इन द व्हॅस्क्युलर बंडल्स आर फाउंड इन. वॉटर कंटेनिंग कॅव्हिटी कुठं पाहायला मिळतात. मग आता याच्यामध्ये बघा सनफ्लावर, आता वॉटर कंटेनिंग कॅव्हिटी कुणाचं फीचर आहे, इट इज द फीचर ऑफ मोनोकॉट स्टेम. हे मोनोकॉट स्टेमचं फीचर आहे. आता आपल्याला याच्यातलं शोधावं लागेल मोनोकॉट नेमकं कोणतं आहे. आता सनफ्लावरचा विचार केला तर सनफ्लावर कोण आहे, डायकॉट आहे. चला मेज कोण आहे, मेज मोनोकॉट आहे. चला पुढे, आता सायकस कोण आहे, जिम्नोस्पर्म. हे अँजिओस्पर्म आहे का, नाही. आणि पायनस किंवा पिनस म्हणूयात आपण, हे सुद्धा जिम्नोस्पर्म आहे. म्हणजे अँजिओस्पर्मचे दोनच उदाहरणं झाले व्हॅस्क्युलर बंडल नुसार विचार केला तर. आणि त्यातल्या त्यात परफेक्ट काय यायला पाहिजे, मेज यायला पाहिजे, कारण मेज काय आहे, मोनोकॉट आहे आणि मोनोकॉट स्टेम मध्ये आपल्याला वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज पाहायला मिळतात. बरोबर आहे की नाही. प्रोटोझायलमचं डिझोल्युशन होऊन त्या ठिकाणी वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज डेव्हलप होऊ शकतात. स्टेटमेंट दिले आपल्याला पेज नंबर 93 वर. काय म्हणतात ते, व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट क्लोज, पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल्स आर जनरली स्मॉलर दॅन सेंट्रली लोकेटेड वन्स. बरं, मग याच्यात काय दिलं, फ्लोएम पॅरेन्काइमा इज अब्सेंट. आणि काय म्हणतात ते, मोनोकॉट स्टेम मधला हा पॅराग्राफ आहे. वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज आर प्रेझेंट विदिन द व्हॅस्क्युलर बंडल्स. म्हणजे क्लिअर कट स्टेटमेंट दिलेले आपल्याला एनसीईआरटी मध्ये पेज नंबर 93 चा रेफरन्स आपण या ठिकाणी क्लिअर कट घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही. चला आता पुढचा प्रश्न आपण फोकस करूया. राईट, आता इथं सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल एनसीईआरटी ओरिएंटेड प्रश्न आहे. एनसीईआरटी जर आपलं क्लिअर असेल तर आपण प्रत्येक क्वेश्चनला आरामशीर सॉल्व्ह करू शकतो, कुठेही आपल्याला अडचण येत नाही. बघा क्वेश्चन नंबर 17 लिस्ट नुसार, ऍज कम्पेअर्ड टू डायकॉट रूट अ मोनोकॉट रूट हॅज. म्हणजे आता कंपॅरेटिव्ह बेसिस वरचा प्रश्न आहे. डायकॉट रूट, मोनोकॉट रूट, डायकॉट स्टेम, मोनोकॉट स्टेम, डायकॉट लीफ, मोनोकॉट लीफ आपलं परफेक्ट असायला पाहिजे. चला आपण ऑप्शनचा विचार करूया. आपल्याला काय सांगायचं आहे, कम्पेअर्ड टू डायकॉट रूट मोनोकॉट रूट हॅज, म्हणजे मोनोकॉट रूट मध्ये काय विशेष आहे डायकॉट पेक्षा, असा प्रश्न आहे. ऑप्शन नुसार मोर अबंडंट सेकंडरी झायलम, सेकंडरी झायलमची संख्या जास्त आहे का. बर, पुढे मेनी झायलम बंडल्स, मेनी झायलम बंडल्स आहे का. इनकॉन्स्पिक्युअस अॅन्युअल रिंग्स आहेत का. रिलेटिव्हली थिकर पेरिडर्म आहे का. आता ऍक्च्युअली जर विचार केला ऍज कम्पेअर्ड टू डायकॉट रूट मोनोकॉट रूट हॅज काय यायला पाहिजे, मेनी व्हॅस्क्युलर बंडल्स, हे करेक्ट यायला पाहिजे. मोर अबंडंट सेकंडरी झायलमचा रेफरन्स आपण देऊ शकत नाही, कारण सेकंडरी झायलम फक्त डायकॉट मध्येच निर्माण होऊ शकतात, कारण त्यांच्यात कॅम्बियम आहे. पण त्यांनी विचारला काय प्रश्न की डायकॉट पेक्षा मोनोकॉट मध्ये काय, मोनोकॉटच्या कंपॅरिझन मध्ये डायकॉट मध्ये काय असं नाही विचारलं. डायकॉटच्या कंपॅरिझन मध्ये मोनोकॉट मध्ये काय आहे. मग डायकॉट मध्ये तर काय सेकंडरी झायलम असतीलच, पण मोनोकॉट मध्ये सेकंडरी झायलम तयार होण्याचा प्रश्न आहे का, नाही, कारण त्यांच्यामध्ये कॅम्बियम नसतो, आहे की नाही. म्हणून मग आता काय यायला पाहिजे, तर मोनोकॉट रूट मध्ये मात्र कशी संख्या असते बघा, रेफरन्स दिलाय, देर आर युजली मोर दॅन 6, म्हणजे काय पॉलिआर्क झायलम बंडल्स आर प्रेझेंट.
म्हणजे 6 पेक्षा जास्त व्हॅस्क्युलर बंडल्स आपल्याला मोनोकॉट रूट मध्ये बघायला मिळतात. म्हणजे याचा रेफरन्स आपल्याला पेज नंबर 91 वर मिळू शकतो. आणि स्टेटमेंट दिलेलं आहे बघा पॅरा मधलं, म्हणजे मोनोकॉट रूटला एक्सप्लेन करताना जो पॅरा दिलेला आहे त्याच्यातलं क्लिअर कट स्टेटमेंट आहे. म्हणजे डायकॉट पेक्षा मोनोकॉट कुठे वेगळा आहे, इथं ऑप्शन ए आणि बी मध्येच कन्फ्युजन होतं. पण सेकंडरी झायलमचा रेफरन्स येत नाही, कारण त्या ठिकाणी मोनोकॉट मध्ये सेकंडरी झायलम नसतातच. मग अबंडंट असो का कमी असो त्याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे बी काय यायला पाहिजे, परफेक्ट आन्सर याच्यातलं यायला पाहिजे. बरोबर आहे. चला आता पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्या लिस्ट नुसार 18 नंबरचा क्वेश्चन आहे, 2009 चा प्रश्न. पॅलिसेड पॅरेन्कायमा इज ऍब्सेंट इन द लिव्हज ऑफ. आप लक्षात घ्या, पॅलिसेड पॅरेन्कायमा म्हणजे कुणाचं फीचर आहे, डायकॉटचं फीचर आहे. डायकॉट लिव्हज म्हणजे डॉर्सी व्हेंट्रल लिव्हज. आणि आपल्याला माहिती डॉर्सी व्हेंट्रल लिव्हज मध्ये पॅरेन्कायमाचे 2 प्रकार असतात, म्हणजे मेझोफिलचे 2 प्रकार असतात, पॅलिसेड मेझोफिल आणि स्पॉन्जी मेझोफिल. आता यांनी काय विचारलं, पॅलिसेड पॅरेन्कायमा इज ऍब्सेंट. मग पॅलिसेड पॅरेन्कायमा कुणात ऍब्सेंट असतात, मोनोकॉट लिफ मध्ये ऍब्सेंट असतात. मोनोकॉट लिफ मध्ये म्हणजे आयसोबायलॅटरल लिफ मध्ये ऍब्सेंट असतात. आता आपल्याला शोधावं लागेल याच्यातलं आयसोबायलॅटरल किंवा मोनोकॉट लिफ कोणता आहे. मग ए मध्ये काय दिलं, मस्टर्ड. बरं मस्टर्ड कोण आहे, डायकॉट आहे. बरं सोयाबीन काय आहे, हे पण डायकॉट आहे. ग्राम पण काय, डायकॉट आहे. मग करेक्ट आन्सर काय असेल, स्वारगम. स्वारगम म्हणजे कोण, जवार. जवारचे जे सीड्स असतात किंवा ज्वारीचं जे झाड असतं, ज्वारीचं जे प्लांट असतं ते काय आहे, मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे. म्हणून आपला आन्सर काय असेल, दॅट इज स्वारगम. त्याच्यात पॅलिसेड पॅरेन्कायमा नसून स्पॉन्जी लाईक ओव्हल लाईक शेप मधले आपल्याला सेल्स दिसू शकतात, ठीक आहे. याचा रेफरन्स पण दिलेला आहे. काय दिला त्यांना, इन दॅट इज पेज नंबर 94 वरती रेफरन्स आहे. इन अन आयसोबायलॅटरल लिफ स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन बोथ द सर्फेसेस ऑफ एपिडर्मिस अँड मेसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी पॅरेन्कायमा. म्हणजे हा कुणाचा रेफरन्स आहे, मोनोकॉटचा क्लिअर कट रेफरन्स आहे. बरोबर की नाही. म्हणजे मोनोकॉट लिफच्या संदर्भात आयसोबायलॅटरल, ठीक आहे ना. आयसोबायलॅटरल लिफ मध्ये स्टोमॅटाची संख्या दोन्ही सरफेसवर कशी असते, सारखी असते. म्हणून आपण त्याला अँफिस्टोमॅटिक लिफ म्हणतो किंवा आयसोस्टोमॅटिक लिफ सुद्धा आपण त्याला आरामशीर म्हणू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19 आपल्या लिस्ट नुसार. 4 रेडियल व्हॅस्क्युलर बंडल्स आर फाउंड इन. ऑप्शन ए डायकॉट रूट, ऑप्शन बी काय दिलंय आपल्याला, मोनोकॉट रूट, ऑप्शन सी डायकॉट स्टेम, ऑप्शन डी मोनोकॉट स्टेम. 2002 चा प्रश्न आहे. आता 4 व्हॅस्क्युलर बंडल्स रेडियली ओरिएंटेड म्हणजे त्याचा अर्थ काय यायला पाहिजे, डायकॉट रूट यायला पाहिजे. कारण डायकॉट रूट मध्ये व्हॅस्क्युलर बंडलची संख्या किती असते, 2 to 4 असते. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डायआर्क किंवा टेटार्क म्हणतो, है ना. अकॉर्डिंग टू डायग्राम आपल्याला माहितच आहे. आणि एनसीईआरटी मध्ये क्लिअर कट स्टेटमेंट दिलेलं आहे, देर आर युजली 2 to 4 झायलम अँड फ्लोएम पॅचेस इन केस ऑफ डायकॉट रूट. बरोबर आहे की नाही. म्हणजे करेक्ट आन्सर यायला पाहिजे डायकॉट रूट. आणि तुम्हाला माहितीये मोनोकॉट रूट मध्ये 6 पेक्षा जास्त व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. पेज नंबर 91 वर डायग्राम पण दिलेली आहे, यातून आपल्याला त्याचा रेफरन्स आरामशीर मिळू शकतो. चला आता हा 2002 चा प्रश्न होता. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 20 बघा, नीट 2019 ओडिशा याचा रेफरन्स आहे. आता इन द डायकॉट रूट द व्हॅस्क्युलर कॅम्बियम ओरिजिनेट्स फ्रॉम. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, कारण डायकॉट रूट मध्ये कॅम्बियम पहिल्यापासून नसतो. कॅम्बियम हा सेकंडरी ग्रोथच्या वेळेस म्हणजे ओल्ड एज मध्ये डेव्हलप होतो. पण कॅम्बियम कसा डेव्हलप होतो, कुठे डेव्हलप होतो असा प्रश्न आहे. टिश्यू लोकेटेड बिलो द फ्लोएम बंडल्स अँड पोर्शन ऑफ पेरिसायकल टिश्यू अबोव द प्रोटोझायलम. बरं बी मध्ये काय दिलं, कॉर्टिकल रिजन. सी मध्ये पॅरेन्कायमा बिटवीन एंडोडर्मिस अँड पेरिसायकल. डी मध्ये दिलंय इंट्राफॅसिक्युलर अँड इंटरफॅसिक्युलर टिश्यू इन अ रिंग. आता बघा ऑप्शन नुसार ए करेक्ट यायला पाहिजे. डी चा तर रेफरन्सच नाही, कारण इंट्रा आणि इंटर रूटचा काही घेणे देणे नसतं. स्टेम मध्ये इंट्रा आणि इंटरचा रेफरन्स असतो. पॅरेन्कायमा बिटवीन एंडोडर्मिस अँड पेरिसायकल मध्ये पण पॉसिबल नाही, कॉर्टिकल रिजन मध्ये पण पॉसिबल नाही. तर एनसीईआरटी मध्ये सेकंडरी ग्रोथच्या रेफरन्स नुसार जर विचार केला तर करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. आता बघा काय म्हणतात ते, टिश्यू लोकेटेड बिलो द फ्लोएम बंडल्स अँड पोर्शन ऑफ पेरिसायकल टिश्यू अबोव द प्रोटोझायलम. बघा, इनिशिएशन ऑफ द लॅटरल रूट अँड व्हॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग द सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दीज सेल्स. म्हणजे याचा जर विचार केला आपण या स्टेटमेंट नुसार तर इनिशिएशन जे आहे
लॅटरल रूटचं किंवा सेकंडरी ग्रोथचं हे कॅम्बियम पासून होत असते हे मान्य आहे, पण त्याची लोकेशन काय म्हणता येईल बघा. एक छोटीशी डायग्राम तुम्हाला दाखवतो, डायग्राम मधून थोडस तुम्हाला क्लिअर होईल. काय म्हणता येईल, रूटच्या केसमध्ये कसं असतं लक्षात घ्या. रूटच्या केसमध्ये जो एंडोडर्मिसचा लेअर असतो, हा जो एंडोडर्मिसचा लेअर आहे, ओके, बॅरल शेप्ड सेल असतात, पण मी रफ स्केच ड्रॉ करतो लक्षात घ्या. आता हा जो एंडोडर्मिसचा जो लेअर आहे, आता इथं कोण असतात, मेटाझायलम आणि प्रोटोझायलम. पण प्रोटोझायलम कुठे असतात, मागे असतात, मेटाझायलम समोर असतात. इथं प्रोटो आणि समोर कोण, मेटा, बरोबर आहे. प्रोटो आणि समोर कोण, मेटाझायलम. इथं पण कोण, प्रोटो, समोर कोण, मेटाझायलम. अल्टरनेट कोण असतंय, फ्लोएम. अल्टरनेट कोण, फ्लोएम. अल्टरनेट कोण, फ्लोएम. अल्टरनेट कोण, फ्लोएम. आता हा सगळा एरिया कुणाचा असतो, हा सगळा एरिया पेरिसायकल. इथं पेरिसायकलच्या सेल असतात. ग्रीन कलर मध्ये मी रफ स्केच ड्रॉ करतो बरं का, तुम्हाला फक्त डायग्राम समजण्यासाठी. हे सगळं कोण असतं, पेरिसायकल असतं. आता कॅम्बियम कशापासून तयार होतो, कॅम्बियमचा जो पॅच असतो त्याच्यासाठी पेरिसायकल आणि कोण जबाबदार असतं, कंजंक्टिव्ह टिश्यू. कंजंक्टिव्ह टिश्यू आणि पेरिसायकलच्या सेल्स मध्ये जर डिफरन्शिएशन झालं तर त्याच्यातून कॅम्बियम डेव्हलप होत असतो. मग कॅम्बियमची पोझिशन कशी असली पाहिजे. आता कॅम्बियमचा पॅच कसा तयार होतो लक्षात घ्या. कॅम्बियमचा पॅच या पद्धतीने डेव्हलप होतो. पण आता कॅम्बियमच्या पॅचला जर आपण ऍड करत गेलो, त्याची जर आपण रिंग तयार केली, कॅम्बियम रिंग, तर आपल्या लक्षात येतं की कॅम्बियम रिंगची जी पोझिशन आहे त्यानुसार इथं कोण आहे, इथं ह्या समोर मेटा आहे आणि या कोण आहे, प्रोटो आहे. म्हणजे प्रोटोच्या अबो आणि फ्लेमच्या काय झालं, बिलो झालं, बरोबर आहे की नाही. अ पोर्शन ऑफ पेरिसायकल, प्रोटोझायलमच्या अबो आणि फ्लेमच्या बिलो, अशा पद्धतीने कॅम्बियम डेव्हलप होतात, त्याची रिंग डेव्हलप होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे टिश्यू लोकेटेड बिलो द फ्लोएम बंडल्स. बघा, टिश्यू लोकेटेड बिलो द फ्लोएम बंडल. फ्लोएम बंडलच्या खाली आपण घेऊया रेफरन्स. आणि त्यानंतर काय म्हणतात, पोर्शन ऑफ पेरिसायकल टिश्यू अबो द प्रोटोझायलम. म्हणजे प्रोटोझायलमचा वरचा पोर्शन आपण घेऊया ऍज अ पेरिसायकल. मग याला काय म्हणतो आपण, कॅम्बियमचा पॅच म्हणतो. लक्षात आलंय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सेकंडरी ग्रोथशी कनेक्टेड प्रश्न आहे, बरोबर आहे. चला, हा झाला आपला अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, पोझिशन आपल्याला सांगायची होती. याचा रेफरन्स आपल्याला पेज नंबर 91 वर बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बरेच क्वेश्चन अनाटॉमीचे डिस्कस केले, काही कन्सेप्ट आपले क्लिअर झाले. डायग्राम करणं अतिशय गरजेचं आहे. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त येऊ शकतात, म्हणून लाईन टू लाईन यांसाठी करणं गरजेचं आहे. आणि डायग्राम पण एकदा व्यवस्थित बघून घ्या. मॅच द कॉलमचे प्रश्न आणि स्टेटमेंट वाईज क्वेश्चन हे सॉल्व्ह करणं अतिशय गरजेचं आहे. चला तर आपण थांबूया. थँक्यू.